राहुल काय सांगाल की आत्ताच बच्चू भाऊ या ठिकाणी तुमच्या ऑफिसला येऊन भेटून गेलेत. बऱ्याचपैकी आता तुमची तयारी चालू आहे असं जिल्हाध्यक्ष जाधव यांनी पण सांगितलंय. त्यांची पण इच्छा आहे उभं राहायला. तुम्ही एक तरुण जिल्हाध्यक्ष युवकांचे म्हणून कशा पद्धतीने आता हे सगळं नियोजन चालू आहे? बच्चू भाऊंनी काय तुम्हाला सांगितलं की नियोजन करायला? आता बच्चू भाऊ आपल्या पुणे जिल्ह्याच्या जे काही शिरूर तालुक्यातले जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या आम्ही घरी जाऊन थोड्याशा मुलाखती घेतलेल्या. उमेदवारांमध्ये चर्चा चालू आहे. जो सक्षम उमेदवार आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शिरूर तालुक्यात देता येईल किंवा माझ्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आता आम्ही उद्या पुणे जिल्ह्याची मीटिंग आहे, ज्या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे इच्छुक उमेदवार आहे उद्या आम्ही ते पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी बोलवले आहे व ज्या ठिकाणी आम्हाला सक्षम पर्याय उभा करता येईल त्या ठिकाणी आम्ही बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा दोन्हीमध्ये आम्ही या ठिकाणी सक्षम पर्याय उभा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आमच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्ष असेल किंवा प्रहार दिव्यांग संघटना असेल, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद जाधव आमच्यासोबत आहेत. आमचा दिव्यांग घटक हा असा घटक आहे या ठिकाणी की जरी त्याच्या डोक्यात दगड घातला तरी ते आमच्या बच्चूंचं मतदान आहे. हा आमच्यासाठी या येणाऱ्या जिल्हा परिषदेमधील सगळ्यात महत्त्वाचा आम्ही मानतो. तुम्हाला जर इलेक्शनला उभं राहायचं असेल तर तुम्ही पाहताय की पैशाचा कसा चुराड चालू आहे. तुमचे उमेदवार कसे टिकतील आणि तुमचे लोक तुमच्या पाठीमागे कसे असतील? प्रहार जनशक्ती पक्ष हा पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याकडे जिल्हाध्यक्षपद मिळाल्यापासून आम्ही छोटा या ठिकाणी वाढवत आहे. जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैशाची आपण पाहतच आहे, प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला खर्च होणार आहे. परंतु आम्ही आमचा उमेदवार हा जरी फाटका असेल परंतु हा सच्चा उमेदवार आहे. आम्ही विविध मुद्द्यांवर या ठिकाणी इलेक्शन करणार आहे. आमच्या मागे दिव्यांग असतील, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आहे. येत्या 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ही होणारच आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. हमी भावाचा विषय, पेरणी ते कापणी एमआरजीएसमधून घेण्याचा विषय, खूप सारे विषय जे विरोधी पक्षांना जे मांडता येत नाही तो आमचा प्रहार जनशक्ती पक्ष मोठ्या ठामपणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने, सर्वसामान्यांच्या बाजूने आज ठिकाणी उभा आहे. हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे जनता आमच्यावर नक्की एक दिवस विश्वास ठेवेल. हीच मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आमचे उमेदवार तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नक्कीच या ठिकाणी निवडून आलेले दिसतील.